प्रवासी घेण्यावरून 2 रिक्षा चालकांमध्ये वाद झाला। त्यातून प्रवीण चव्हाणने समीर पठाणला लोखंडी बारने मारहाण केली। बुधवारी सायंकाळी लुगडीओळ परिसरात हा प्रकार घडला। जखमी समीरवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून लक्ष्मीपुरी पोलिसांनी प्रवीण चव्हाणला अटक केली आहे। त्याला न्यायालयाने 1 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। कधी काळी कोल्हापूरच्या रिक्षा चालकांच्या प्रामाणिकपणाबद्दल राज्यभर नावलौकिक होता, पण आता मीटरनुसार येण्यास नकार, जवळच्या भाड्याला नकार आणि बुलावडाव यामुळे कोल्हापुरातील रिक्षा चालकही बदनाम झालेत। बुलावडावमधून अनेकदा रिक्षा चालकांमध्ये हाणामारीच्या घटना घडतात। बुधवारी सायंकाळी लुगडीओळ इथल्या रिक्षा स्टॉपवर पॅसेंजर भरण्यावरून 2 रिक्षा चालकांमध्ये वादावादी झाली। त्यावेळी रिक्षा चालक प्रवीण चव्हाणने दुसरा रिक्षा चालक समीर पठाणला लोखंडी बारने मारहाण केली। पायावर जोराचा प्रहार झाल्याने पठाणचा पाय मोडला। त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान गुरुवारी रात्री मारहाण करणाऱ्या प्रवीण चव्हाणला लक्ष्मीपुरी पोलिसांनी ताब्यात घेतलंय। न्यायालयाने आज प्रवीण चव्हाणला 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे।